नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र सरकारतर्फे राबवण्यात येणार आहे. तर 100% मोफत शिक्षण हे असणार आहे. यासंबंधित जी-आर सुद्धा आलेला आहे. तर कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र असणार आहेत, कोणत्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहे, या योजनेची प्रस्तावना काय आहे, तर याची संपूर्ण माहिती आता आपण बघूया. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तर मित्रांनो, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणारा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SEBC तसेच इतर मागासवर्ग म्हणजेच OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबतचा जी-आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर बघा, येथे दिनांक 8 जुलै 2024 हा जी-आर आहे. तर या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. तर याचे प्रसिद्धीपत्रकसुद्धा काढण्यात आलेलं आहे. तर आता या योजनेसाठी प्रस्तावना काय असणार आहे तर ते बघूया. तर बघा, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणारा इतर मागास प्रवर्ग म्हणजेच OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे SEBC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काचा 50% लाभ देण्यात येतो. तर आता हा लाभ 100% देण्यात येणार आहे. तर इथे महत्त्वाची बाब म्हणजे ज्या मुलींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. यानंतर व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाचा व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीतील विचारविनिमयांती पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. तर काय आहे शासन निर्णय तो आता आपण इथे बघूया. राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित म्हणजेच टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, खाजगी अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यवस्थापनातील कोट्यातील व संस्थांवरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच यासाठी येणाऱ्या 906.05 कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो, ज्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग किंवा वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे, त्यानंतर औषधी द्रव्य विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास किंवा मत्स्य व्यवसाय विभागात या अंतर्गत शैक्षणिक शिक्षण घ्यायचे असेल तर अशा मुलींना 100% अनुदान शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यानंतर वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गावरीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुलींना यांनासुद्धा अनुदेय करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे या योजनेचा लाभ हा मुलीच्या शिक्षणासाठी मिळणार आहे.
तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. धन्यवाद.